महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जवळ आल्या आहेत तसतसे उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे. त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये मुंबई असन, ठाणे असन, त्यानंतर नाशिक असन, औरंगाबाद असन. आपण ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की ह्या ठिकाणी उमेदवार यांना जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना डावलून अक्षरशः त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांनी निश्चित छत्रांचे उचलायचे असं नेत्यांनी गृहीत धरलेले आहे आणि त्यामुळंच ही पनौती त्यांच्यावरती ओढवलेली आहे. आणि कार्यकर्त्यांनीच ते हमारा नेता हमारे अच्छे दिन याच्यातच गुंगलेले आहे. त्यांना तिकीटं मात्र मिळाली नाही. काही नाही तर उमेदवारी अर्ज भरले आहेत पण त्यांचे तिकीटं त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलेत. कोण रडतं आहे तर कोण चक्कर आले करतं आहे तर कोण डोक्याला हात लावून पडतं आहे खाली. एकंदरीत भयंकर परिस्थिती आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. मित्रांनो नमस्कार. आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व काही त्याबद्दल सगळी काही सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी सोमनाथ खेमनर आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण 2-3 दिवस काही व्हिडिओ टाकले नाही चॅनेलला, पण आपण आता लगातार ती व्हिडिओची जी अपलोड करण्याची ते आपण वाढवणार आहोत. व्हिडिओ टाकत राहणार सतत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन राहा आणि नोटिफिकेशन आलो त्याला व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग आपण आजच्या विषयाला सुरुवात करू. मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी त्या ठिकाणी युती केलेली आहे आणि ते त्या ठिकाणी जागा लढवत आहे. त्यांच्या तर कुरघोडी चालूच आहे. कोणी त्यांच्या जागेवरती जी जागा सुटली होती महादेव जानकरला तिथं वंचित आघाडीनं अर्ज भरला आहे. काँग्रेसने त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर त्यांना सहकार्याची भावना घेतलेली आहे. एकीकडे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. दोन्ही बंधू म्हणते आम्ही आता मराठी माणसांचा आम्हाला पुळका आलेला आहे. तर मराठी माणसांचा पुळका सगळ्यांना येतो, फक्त कुठपर्यंत मतदानापुरतं. मतदान संपलं तर मराठी माणूस हा कार्यक्रम होऊन गेला. त्याचा काय राहिलं आज मुंबईमध्ये सगळे परप्रांतीय येऊन त्या ठिकाणी त्यांनी दुकानं, व्यवसाय, मोठे मोठे उद्योग उभे केलेले आहेत आणि आपल्या मराठी माणसाला उद्योग म्हणलं त्याच्या डोक्यात बसत नाही बाबा. आणि हेच आपल्याला नडलं आहे. व्यवसाय करा, व्यापार करा, नोकऱ्यांच्या मागं पळता आपलेच गुलामगिरी आपल्या रक्तातच राहिल्यामुळं असं होऊन गेलं आहे. इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आपल्याला व्हिडिओमध्ये प्रसारमाध्यमामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले की नेत्यांना ते कराड मंत्री त्यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारणार, त्या महिलांनी जाब विचारला आणि आम्हाला तुम्ही का तिकीट दिले नाही, आम्ही कार्यकर्ते, आम्ही छत्रांचे उचलायच्या का. महिला उपोषणाला बसल्या भाजपच्या कार्यालयामध्ये आणि एकंदरीत ही परिस्थिती ओढवलेली आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की की कार्यकर्त्यांनी फक्त छत्रांचेच उचलायचे असतं का, त्यांना पण काही स्वाभिमान असतो, त्यांना पण काहीतरी काम करण्याची संधी पक्षाने दिली पाहिजे. याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजेत हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पाहत राहा आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.